विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA BCom BSc या प्रथम वर्गातील अक्षरलेणी म्हणजे द्वितीय भाषा मराठी या अभ्यासपत्रिकेचा अभ्यास करत आहोत. मागच्या काही तासामध्ये आपण उपयोजित मराठी या अभ्यास घटकाच्या अंतर्गत शब्दांच्या जाती या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत. शब्दांच्या जाती म्हणजे शब्दांचे प्रकार, भाषेतले सगळ्या प्रकारचे शब्द एकत्रित करून त्यांचे जे सारखे गुण असतात त्या सारख्या गुणांच्या शब्दांचा एक एक गट करणं आणि त्या घटकांचे प्रकार तयार करणं म्हणजे जाती तयार करणं, या संबंधीचं हे सगळं विवेचन आहे. तर यामध्ये असंख्य शब्द प्रकार आहेत, असंख्य शब्द आहेत आणि त्या शब्दांचे काही प्रकार, मोजके प्रकार, आपल्याला काही गट आपण अभ्यासलेले आहेत. यामध्ये विकारी शब्द जाती आपण अभ्यासल्या मागच्या तासामध्ये आणि शेवटी आपण अविकारी जे शब्द आहेत त्याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय हा शब्द घटक आपण अभ्यासला. तर आज आपण शब्दयोगी अव्यय हा घटक अभ्यासणार आहोत. शब्दयोगी अव्ययामध्ये एक महत्त्वाचा भाग हा आहे की शब्दयोगी अव्ययामध्ये जे शब्द असतात ते भाषेमध्ये फार मर्यादित असतात. म्हणजे संख्येच्या दृष्टीनं इतर विकारी शब्दांपेक्षा हे शब्द कमी असतात, परंतु शेवटचा जो प्रकार आहे आपला केवल प्रयोगी अव्यय, या केवल प्रयोगी अव्ययापेक्षा ही शब्दसंख्या बरीच असते. म्हणजे 100-200च्या आसपास ही शब्दसंख्या असते आणि याच्यावर लिंग आणि वचनानुसारही कोणताही बदल होत नाही आणि त्यामुळे शब्दयोगी अव्ययाला अविकारी शब्द असं म्हणतात. आता शब्दयोगी अव्ययामध्ये इतर प्रत्यय देखील लागत नाहीत. इतर प्रत्यय लागत नाहीत म्हणजे त्याला दुसरे प्रत्यय लागत नाहीत. म्हणजे सलाते, सलानाते वगैरे जे शब्द आहेत, इतर जे लिंग वचनाचे जे प्रत्यय आहेत ते याला लागत नाहीत, कारण की हे अविकारी शब्द आहे. तर वाक्यात शब्दाला शब्द जोडून येतो, त्यातून शब्दयोगी अव्ययाची निर्मिती होते. एखाद्या वाक्यात एकापेक्षा अधिक शब्दयोगी अव्यय असू शकतात. उदाहरणार्थ मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. आता हे जे वाक्य आहे मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी सुमारे 4 तास लागतात. तर या वाक्यामध्ये मुंबईपासून पुण्यापर्यंत जाण्यासाठी हे जे शब्द आहेत, म्हणजे मुंबईला जो शब्द जोडलेला आहे मुंबईपासून पुण्यापर्यंत, तर हे जे शब्दाला शब्द जोडून आले आहेत, वाक्यात कोणत्या तरी शब्दाला जोडून येणाऱ्या आणि त्या शब्दाचा त्याच वाक्यातील इतर शब्दांशी संबंध जोडणाऱ्या विकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. आता वरच्या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणता आहे? तर मुंबईपासून म्हणजे पासून हा जो शब्द आहे हा शब्दयोगी अव्यय आहे. पुण्यापर्यंत, पर्यंत हा शब्द कोणता आहे? तर शब्दयोगी अव्यय आहे. जाण्यासाठी, साठी हा शब्द कोणता आहे? तर शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जोडून येणारा जो शब्द असतो, जे अव्यय असतं त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वर, नंतर, विषयी, साठी, कडे इत्यादी हे जे सगळे शब्द आहेत त्याला शब्दयोगी अव्यय असं म्हटलं जातं. आता हे जे शब्दयोगी अव्यय आहेत हे वेगवेगळ्या निमित्तानं आपण पाहिलं, हे कशाला जोडून येतात? शक्यतो नामाला, सर्वनामाला, विशेषणाला किंवा क्रियाविशेषणाला हे काय येतात? जोडून येत असतात आणि म्हणूनच यांना शब्दयोगी असं म्हणतात, कारण की हे सगळ्या प्रकारच्या शब्दांना जोडून येतात. आता या जे शब्दयोगी अव्ययाचे जे प्रकार आहेत ते फार मजेदार आहेत आणि जवळपास भरपूर प्रकारचे हे शब्दयोगी अव्यय आहेत. तर या शब्दयोगी अव्ययाचे जे प्रकार पाडले जातात ते आहेत अर्थावरून पडणारे प्रकार. अर्थावरून म्हणजे त्यांचा अर्थ कशा पद्धतीचा आहे याच्यावर ते प्रकार अवलंबून असतात. तर शब्दयोगी अव्ययाचे हे जे प्रकार आहेत हे अर्थावरून निर्माण होतात.
आणि यांची संख्या भरपूर आहे. तर शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? तर असा अविकारी शब्द ज्याच्यामध्ये बदल होत नाही. कर्ता, कर्म, क्रियापद यापैकी तो शब्द कर्ता, कर्म यांना लागून येतो, क्रियापदासोबत त्यांचा संबंध जोडतो आणि हा शब्द जोडून आल्यामुळं, शब्दयोगी असल्यामुळं, शब्दाला जोडून येत असल्यामुळं एका शब्दाचा दुसऱ्या शब्दासोबत तो संबंध जोडतो. आता याच्यामध्ये पहिला जो भाग आहे, त्याचा जो पहिला प्रकार पडतो तो आहे कालवाचक शब्दयोगी अव्यय. कालवाचक म्हणजे आत, पूर्वी, काळ दर्शविणारा. आता, पूर्वी, पुढे, आधी, नंतर. आता काय आहे, पुण्यानंतर मुंबई येते. या ठिकाणी काय होतं, किंवा मुंबई आधी पुणे येते. कोल्हापूरच्या पुढे गोवा आहे. आलं लक्षात? हे काय झालं? कालवाचक म्हणजे आधी, नंतर, पुढे, मागे. हे काय आहे? तर हे कालवाचक आहेत. दुसरा जो प्रकार आहे तो आहे गतिवाचक. गतिवाचक म्हणजे आतून, खालून, मधून. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की एकच शब्द हा कालवाचक सुद्धा असू शकतो आणि पुढे स्थलवाचक किंवा इतर प्रकारामध्ये सुद्धा येऊ शकतो, कारण की एकच शब्द आपण वेगवेगळ्या पद्धतीनं वापरत असतो. तर गतिवाचक म्हणजे काय? आतून, खालून, मधून, पर्यंत. आपण गतिवाचक म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची प्रक्रिया जेव्हा दाखवली जाते तेव्हा त्याला गतिवाचक असं म्हणतात. दुसरा आहे स्थलवाचक. तिसरा आहे स्थलवाचक म्हणजे एखादं ठिकाण जे असतं, म्हणजे आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये. हे काय असतात? ही जी उदाहरणं आहेत, हे जे शब्द आहेत, ही स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आहेत. फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शब्दयोगी अव्यय हा भाषेमध्ये स्वतंत्र येत नसतो. हा शब्दयोगी अव्यय दुसऱ्या शब्दाला जोडून येत असतो. आलं लक्षात? म्हणजे आपण जर बाहेर असं म्हटलो तर बाहेर हा शब्द वाक्यामध्ये स्वतंत्र येणार नाही. तर तो कुठे येईल? महाविद्यालयाबाहेर. म्हणजे काय झालं? महाविद्यालय हे नाव आलं, हे स्थळ आलं, आणि त्याच्या बाहेर किंवा महाविद्यालयाच्या आत, महाविद्यालयाच्या मागे, महाविद्यालयाच्या पुढे, महाविद्यालयाच्या मध्ये काय झालेलं आहे? पुढची जी घटना घडणार आहे की मी महाविद्यालयामध्ये गेलो, मी महाविद्यालयाच्या बाहेर आलो, मी महाविद्यालयाच्या मागे गेलो, मी महाविद्यालयाच्या पुढे आलो, मी महाविद्यालयाच्या मध्ये आहे. तर हे जे सगळं काही शब्द आहेत शब्दयोगी अव्यय, ही दुसऱ्या शब्दाला जोडून येतात. ही स्वतंत्र येत नसतात. ही स्वतंत्र आली की याचा प्रकार बदलतो. आणि म्हणून शब्दयोगी अव्ययाविषयी एवढी काळजी घ्यायची आपल्याला की एखाद्या शब्दाच्या सोबत तो जोडूनच आला पाहिजे. तर असा जो स्थलवाचक आहे त्याला आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. तिसरा आहे करणवाचक. करण म्हणजे ज्याच्या साहाय्याने एखादी घटना घडून आणली जाते, ज्याच्या मदतीनं घडते त्याला करणवाचक म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्ही पास झालात परीक्षेमध्ये, तर तिथं काय लिहिणार तुम्ही? कुणामुळे पास झालात? तर मी अभ्यासामुळे पास झालो. कुणामुळे पास झालात? म्हणजे एखादी जी घटना आहे ती कुणामुळे होते त्याला करण असं म्हणतात. कुणाच्या साहाय्यानं होते. आलं लक्षात? त्याच्यामध्ये योग्य हा शब्द आहे, कडून हा शब्द आहे, द्वारा हा शब्द आहे, त्याच्याकडून मला मदत मिळाली, त्याच्याद्वारा निरोप पोहोचला. म्हणजे करणवाचक म्हणजे करणारा जो असतो, जो दुसरा तिसरा एक घटक असतो, म्हणजे मी आहे आणि कृती आहे, या दोघांच्या मध्ये जो कारणीभूत आहे तो घटक म्हणजे करण. समजा मी आहे आणि पास होण्याची प्रक्रिया, मी पास झालो. कशामुळं पास झालो? आलं लक्षात? मी जेवण केलं. आलं लक्षात? कशाच्या साह्यानं जेवण केलं? हाताने. आलं लक्षात? की चमच्यामुळे किंवा कशाकडून कोणातरी तुम्हाला जेवण दिलं, तर तो जो कडून असतो, करून असतो, योगी असते, मुळे असते, द्वारा असतो, याला करणवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतात. तिसरा आहे, त्याच्यानंतरचा घटक जो पाचवा आहे तो आहे हेतुवाचक. हेतुवाचक म्हणजे नेमकं कारण काय आहे, एखाद्या शब्दाचं, एखाद्या घटनेचं कारण काय, तर त्याच्यामध्ये जे
त्याचे जे उदाहरणं आहेत ती सुद्धा तशीच आहेत. साठी, कारणे, करिता, अर्थी, म्हणजे त्या अर्थी तू मला बोललास, आलं लक्षात, किंवा त्याच्याकरिता तू मला बोललास, किंवा त्याच्या कारणे तू मला बोललास, किंवा त्याच्यासाठी तू मला बोललास. तर हे जे सगळे आहेत हे हेतुवाचक आहेत. म्हणजे समोरच्या व्यक्तीचा हेतू काय आहे क्रियेचा, तो हेतू दर्शविण्यासाठी हा शब्दयोगी अव्यय जोडला जातो. आता हा जो शब्दयोगी अव्यय जोडलेला आहे तो ज्या शब्दाला जोडलेला आहे तो शब्द दुसऱ्या कोणत्या तरी शब्दासोबत जोडलेला असतो. समजा साठी हा शब्द आहे, म्हणजे त्यासाठी तू मला बोललास, म्हणजे बोलण्याची जी प्रक्रिया आहे ती कशासाठी झालेली, तर त्याच्यासाठी झालेली आहे, ती गोष्ट मिळवण्यासाठी झालेली आहे. तर अशा पद्धतीने हेतुवाचक, हेतू दर्शविणारा हा शब्दयोगी अव्यय आहे. त्याच्यानंतर आहे व्यतिरेकवाचक. व्यतिरेक म्हणजे पर्याय, शिवाय, त्याच्याशिवाय, ते, खेरीज, विना, त्याच्या विना ही गोष्ट होऊ शकत नाही किंवा त्याच्या विनाच ही गोष्ट होईल, वाचून, म्हणजे पर्याय देणं. ही व्यतिरेकवाचक, म्हणजे तो नसेल तर काय होऊ शकतं असं व्यतिरेकवाचक असा शब्द हा आहे. नंतर आहे तुलनावाचक. तुलनावाचक म्हणजे त्याचा अर्थ तुलना असतो. उदाहरणार्थ पेक्षा, त्याच्यापेक्षा तो बरा, जर तर येतं तर, तम, मध्ये, त्याच्यामध्ये, आता हे तुलना करायचं आहे, परीस, त्याच्या परीस तो ठीक. तर असा जो तुलनावाचक जो शब्द आहे शब्दयोगी अव्यय तो सुद्धा याच्यामध्ये येतो. याच्यानंतरचा जो आहे प्रकार त्याला म्हणतात योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय. योग्यता म्हणजे त्या गोष्टीमध्ये पात्रता आहे का, त्या व्यक्तीमध्ये, त्या वस्तूमध्ये पात्रता आहे का, पात्रता दाखवणारा, योग्यता दाखवणारा हा एक प्रकार आहे. याच्यामध्ये योग्य, सारखा, जोगा, सम असे शब्द येतात. म्हणजे शिवाजी महाराजांसारखा हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय होते, ते योग्यता, त्यांच्यासारखी योग्यता, किंवा त्या कामाच्या योग्य माणूस, कामाच्या योग्य माणूस किंवा कामायोग्य माणूस, हा काय झालं, योग्यतावाचक शब्द झाला. याच्यानंतर आहे कैवल्यवाचक. कैवल्य म्हणजे केवळ तीच वस्तू आहे आणि त्या वस्तूशिवाय दुसरी कोणतीच वस्तू होऊ शकत नाही. उदाहरण च, तोच, तीच हा जो शब्द आहे म्हणजे तोच ते काम करू शकतो. तर च हा काय, कैवल्यवाचक, त्याच्याशिवाय दुसरं कोण नाही. मात्र, ना, पण, फक्त. तर ही जी आहेत ही त्याची उदाहरणं आहेत कशाची, कैवल्यवाचकची. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे संग्रहवाचक. संग्रह म्हणजे अनेक लोकांचा संग्रह, अनेक वस्तूंचा संग्रह असा त्याचा अर्थ होतो. उदाहरणार्थ सुद्धा, म्हणजे तो सुद्धा चोर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय होतं, तो सुद्धा काय होतो, त्या चोरांच्या घटकामध्ये समाविष्ट होतो. देखील, त्याचे देखील घर आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा काय होतं, त्याचे देखील हा सुद्धा घटक त्याच्यामध्ये येतो. ही, तोही, तो पण, आपण तो पण म्हणतो, तो पण चोर आहे, त्याचे पण घर आहे. तर हे जे आहेत हे संग्रहवाचक. संग्रह म्हणजे एका गटामध्ये त्याला समाविष्ट केलं जात असतं. याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे संबंधवाचक. संबंध म्हणजे एखाद्या गोष्टीविषयी बोलणं. याची उदाहरणं सुद्धा तशीच आहेत. विषयी, संबंधी, म्हणजे त्याचे संबंधी मला माहिती नाही. संबंधी म्हणजे त्याच्याविषयी, किंवा त्याच्याविषयी मला माहिती नाही, किंवा त्याच्याविषयी मला खूप माहिती आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा विषयी म्हणजे संबंधदर्शक असा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर आहे साहचर्यवाचक. साहचर्यवाचक म्हणजे एखाद दोन गोष्टी जेव्हा सोबत आहेत, सारख्या आहेत, एकमेकाच्या सोबतीला आहेत असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण त्याला संबंधवाचक शब्दयोगी अव्यय असं म्हणतो. उदाहरणार्थ बरोबर, आपलं विषयी, संबंधवाचक हे आपलं झालेलं आहे. तर साहचर्यवाचक. साहचर्यवाचक म्हणजे एखाद्याच्या जर एखादी गोष्ट सोबत असेल तर त्याच्यामध्ये साहचर्यवाचक शब्द असतात. उदाहरणार्थ बरोबर, सह, संगे, म्हणजे त्याच्या संगे मी, माझ्या संगे तो,
किंवा माझ्या संगे तू काय झालेलं आहे, साहचर्यवाचक, एकमेकाशी संबंधित. बरोबर, लहान मुलाच्या बरोबर त्याची आई असते. आलं लक्षात. तर हे काय बरोबर म्हणजे काय, एका शब्दासोबत दुसरा एखादा कर्ता जर सोबतीला असेल तर त्यांना सोबत सोबत दाखवण्यासाठी हे शब्द वापरले जातात. आता त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे त्याला भागवाचक असं म्हणतात. म्हणजे गणिती पद्धतीचा हा भाग आहे. भाग म्हणजे पैकी, त्यापैकी माझा वाटा काय आहे, पोटी, आतून, म्हणजे त्यातून मला पैसे द्या, तुमच्याकडे जे पैसे आहेत त्यातून मला पैसे द्या. तर हे जे प्रकार आहेत त्याला भागवाचक, म्हणजे त्याच्यातला जो भाग आहे, हिस्सा, तो मला द्या असं सांगणारे किंवा माझ्याकडून घ्या असं हिस्सा दर्शविणारे भागवाचक हे शब्दयोगी अव्यय असतात. याच्यानंतर जो आहे तो आहे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय. विनिमय म्हणजे त्याच्याबद्दल किंवा त्याच्याऐवजी किंवा त्याच्या जागी. विनिमय म्हणजे देवाणघेवाण, म्हणजे ही गोष्ट द्यायची ती दुसरी गोष्ट घ्यायची. म्हणजे मला पैशाऐवजी जेवण द्या, आलं लक्षात, किंवा त्याच्या जागी याला घ्या, आलं लक्षात, किंवा त्याच्याबद्दल मी तुमची माफी मागतो. तर हे जे गोष्टी असतात विनिमयवाचक, म्हणजे देवाणघेवाण दर्शविणारे, हे घ्या आणि ते द्या असं दर्शविणारे शब्दयोगी अव्यय असतात. त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो आहे दिक्वाचक. दिक म्हणजे काळ दर्शविणारा जातो, म्हणजे प्रत, प्रति, कडे, लागी, म्हणजे त्याच्याकडे, तिच्याकडे, त्याच्या प्रती, तिच्या प्रती, तुमच्या प्रत, लागी. तर हे जे शब्द आहेत तुम्हा लागी, म्हणजे हे काय आहेत, दिक्वाचक. दिक्वाचक म्हणजे समोरच्या व्यक्तीकडे जाणारे असतात. नंतर आहे विरोधवाचक. विरोधवाचक म्हणजे जेव्हा विरोधी अर्थ दाखवायचा असतो तेव्हा विरुद्ध, म्हणजे भारताविरुद्ध इंग्लंडचा सामना, क्रिकेट सामना, तर विरुद्ध म्हणजे हा विरोधवाचक आहे. विन हा सुद्धा आहे. उलटे म्हणजे याच्या उलटे ते, त्याच्या उलटे ते, हे काय आहेत, विरोधवाचक, एकमेकापेक्षा विरोध आहेत. आता विन म्हणजे एका प्रकारे विरोधकच झाला. त्याच्या विन, त्याच्या विन म्हणजे तो नसताना. आणि शेवटचा जो आहे तो परिणामवाचक आहे. दिवसभर हा काय परिणामवाचक असणारा शब्द आहे. तर अशा पद्धतीनं आता इथं सर्वच उदाहरणांचं सखोल विश्लेषण करणं इथं शक्य नाही, कारण की तो काही आपल्या अभ्यासक्रमाचा भाग नाही आहे. तेवढं जर आपण आणखीन एवढे जे प्रकार आहेत त्यांचा जर आपण विचार करत गेलो तर मग आपल्याला वेळ पुरणार नाही. जवळपास 17 प्रकार आहेत आणि या 17 प्रकाराचं म्हणजे या शब्दयोगी अव्ययाचे प्रकार किती आहेत, तर जवळपास 17 प्रकारचे शब्दयोगी अव्यय आहेत अर्थावरून. याच्यामध्ये जर आणखीन उत्पत्तीवरून पाहिले तर आणखीन सिद्ध, साधित असे शब्द तयार होतात, ते आपल्या अभ्यासक्रमाला नाही आहेत. तर आपण शब्दयोगी अव्ययाचे व्याख्या आणि त्याची महत्त्वाचे 2 वैशिष्ट्ये आहेत ती आपण लक्षात ठेवली पाहिजेत. एक म्हणजे शब्दयोगी अव्यय हा अव्यय आहे, त्याला विकार लागत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही. आणि दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शब्दयोगी अव्यय हे वाक्यातील कर्ता आणि कर्म किंवा नाम, सर्वनाम, विशेषण यांना जोडून येत असतं. शब्दयोगी अव्यय हा क्रियापदाला जोडून येत नाही, कारण की शब्दयोगी अव्ययामध्ये क्रियापदाकडे जाण्याची काही गरज पडत नाही. क्रियापदाला मदत करण्यासाठी कोणता शब्द असतो, तर क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे क्रियाविशेषण अव्यय हे क्रियापदाला जोडून येतं, क्रियापदाची माहिती सांगतं, क्रियापदाच्या मागे पूर्वी ते असतं. तर शब्दयोगी अव्ययामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण यांच्याविषयीची माहिती दिलेली असते. त्यांच्या या क्रिया, हे जे कालवाचक, गतिवाचक, स्थलवाचक आहेत, हे सगळे जे 17 प्रकारचे अर्थ व्यक्त करण्यासाठी या शब्दयोगी अव्ययाचा वापर केला जातो. तर मला वाटतं की इथं शब्दयोगी अव्ययाविषयीची प्रारंभिक माहिती, थोडीफार माहिती तुम्हाला समजली असेल. इथं फक्त तुम्हाला त्या व्याख्या लक्ष ठेवणं आणि याचे जेवढे शक्य आहेत तुम्हाला याचे जे प्रकार आहेत अर्थावरूनचे तेवढे पाठ करणं आणि त्याच्यामधले 1-1, 2-2 उदाहरणं लक्षात ठेवणं इथं अपेक्षित आहे. तर इथं आपण थांबूयात
पुढच्या तासामध्ये आपण पुढचा अव्यय पाहूयात. धन्यवाद.